जे सांगतात ना कवी वगैरे लोकं, तर तसं मला पण सांगता आलं पाहिजे आणि म्हणून मी लिहायला लागले. तर हे खरंच आहे, की तुम्ही जितकं वाचता, तितकं तुम्ही नीट बोलू शकता तुमच्या विषयावर किंवा मांडणी करू शकता. तुमचं म्हणणं समोरच्यापर्यंत नीट पोहोचवू शकता. मी फर्ग्युसन बघितलेलंच नव्हतं कधी. तरी मला फर्ग्युसनला काय यायचं होतं 11वीला. त्याचं कारण मी कोसला वाचली होती 8वीला असताना. आणि कोसलामध्ये भालचंद्र नेमाड्यांच्या कोसलामध्ये फर्ग्युसनचा संदर्भ आहे. तरी मला वैचारिक जेव्हा भूमिका मांडायची असते, तेव्हा मला 4 चांगली पुस्तकं वाचलीच पाहिजेत वैचारिक. जी माझ्या म्हणण्याला बॅक करतील. जी कुणीतरी त्या विषयात काम केलेलं आहे, ज्यांनी ते आयडिओलॉजिकली सगळं मांडून ठेवलंय, थेरॉटिकल पर्स्पेक्टिव्ह त्यात आहे, असं वाचणं ही माझी जबाबदारी होऊन जाते. असं जे आवडते ते उचलायचं. म्हणजे तू म्हणतेस, की तुला वैचारिक खूप येतंय, म्हणून मी तुझ्याकडे पाहून सगळं वैचारिक वाचायला वैचारिक पाहून सुरुवात केली, तर कदाचित माझ्याकडनं नाही होणार. खूप लोकांच्या मनात येतं लिहून पाहिलं पाहिजे, फक्त कोणी बसून लिहत नाही. ते जरा कठीण वाटतं. तेवढंच मी केलं. तर म्हणजे फिक्शन काय? की इथल्याच माणसांच्या जगण्याची गोष्ट आहे. फक्त त्याचे एक कॅरेक्टर उभे केले, त्याची एक गोष्ट उभी केली आहे. तुम्ही जे काही बोलता, तुम्ही जे काही अभ्यास करता, ते तुमच्या जगण्यात दिसलं पाहिजे. हे काही वेगळं नाहीये. मी जे फिक्शन वाचते, लिहिते, ते आणि माझं जगणं किंवा कुठल्याही फिक्शन लेखकाचं जगणं फार वेगळं नसतं. नमस्कार, मी मुक्ता सरस्वती सुनील. कथाकलम या आपल्या नव्या एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालीये एक तरुण निर्भीड लेखिका श्वेता पाटील. श्वेताताई, मी तुझं खूप खूप स्वागत करते. ताई, मी आपल्या चर्चेची सुरुवात याच्यापासून करेन की कधीपासून तुला असं वाटायला लागलं की आपण वाचूया किंवा ती आवड निर्माण झाली? थँक मुक्ता, बोलवल्याबद्दल. आणि खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. खूप मागे जावं लागेल. म्हणजे मी 4थीला होते आणि गावाकडे होते. मी जळगाव जिल्ह्यातली आहे. पिंपळगाव माझं गाव. गावात होते आणि बराच वेळ म्हणजे आमच्याकडे लाईट म्हणजे 12-12, 14-14 तासाचं लोड शेडिंग असायचं. आणि रात्री एक 8-8:30च्या वेळी जेव्हा जेवण वगैरे करून आम्ही बसलो होतो आणि मी असं खूप खूप बोर होतंय, लाईट पण नाहीये, काहीच करता येत नाही, असं मी पप्पांना म्हणत होते. आणि पप्पांचं "चल मग तुला बोर होतंय ना, तुला एका ठिकाणी नेतो." आणि असं म्हणून ते हात धरून मला गावाच्या वाचनालयात घेऊन गेले. ते सार्वजनिक वाचनालय आमच्या गावात आहे. आई म्हटले, "ठीक आहे, आता इथे इथली पुस्तकं घे." मग माझ्या नावाचं त्यांनी खातं ओपन करत होते, की उघडत होते. आणि तेव्हा ते म्हटले, "नाही, 18 कंप्लीट नाही, तर मग वडिलांच्या नावाने खातं उघडलं." आणि पहिलं पुस्तक मला तिथून मिळालं होतं इसापनीती. आणि मग ती इसापनीती मी घेऊन घरी आले आणि मी रात्री 11-12 पर्यंत, तेव्हा 11-12 4थीच्या वयात खूप होतं आणि मी असं कंदिलाच्या उजेडात ते वाचते. आणि तिथून जी सुरुवात झाली, की मग मी सतत वाचनालयात जायचे आणि काहीतरी घेऊन यायचे आणि ते जे द्यायचे सगळी गोष्टींची पुस्तकं, गोष्टींची पुस्तकं. मग ती संपत आली, मग चंपक चांदोमात तेव्हा खूप होतं. ते वाचायचं. नंतर मासिकं काही यायची छोट्या मुलांसाठी, जे अजून चंपक चांदोबा सोडून असून 1-2 मला नावं नाही आठवत ते. आणि मग मी सगळ्यात जास्त वाचले आत्मचरित्र, की लहान मुलांना काय द्यायचं? मग इतकी लहान मुलगी येते आपल्याकडे, तर म्हणून तिथले जे होते मामा माझे, ते तिथे काम करायचे त्या लायब्ररीमध्ये, ते मग हे द्यायचे, आत्मचरित्र मला द्यायचे. तिथून माझी वाचनाची खरी सुरुवात झाली. ग्रेट. मस्त. येस. तर तू असं म्हणालीस की ग गावाकडे बराच वेळ लाईट नसायची आणि त्याच्यामुळे मग वाचनाचा तुझा प्रवास सुरू झालाय. तर मग असं नाही झालं का, की किती वाचणार ना, किंवा मला माहिती नाही तुझ्या बालपणी टेक्नॉलॉजी कुठपर्यंत आलेली, पण माझ्या बालपणात तर बऱ्यापैकी आली होती. सो घरात इतकी पुस्तकं असताना सुद्धा किंवा घरात एक पुस्तकाचं वातावरण असताना सुद्धा मला असं व्हायचं की ठीक आहे, दाखवण्यापुरतं मी 4 पेजेस वाचेन आणि मग नंतर सोडून देईन. तर मग तुला तुला काय वाटतं? आमच्या म्हणजे खरंच माझ्या घरात तर टीव्ही नव्हता. आम्ही टीव्ही बघायचो झालं तर बाहेरच जाऊन गल्लीत कुणाकडे तरी काकांकडे वगैरे बघायचो. तो एक फायदा होता. मोबाईल नव्हतेच. म्हणजे मी 11वी आल्यानंतर पहिला मी स्क्रीन टचचा मोबाईल घेतला इथे फर्ग्युसनला आम्ही पुण्यात आल्यानंतर. त्याच्यामुळे तो काही मुद्दाच नव्हता, की तसं काही बघायला म्हणजे डिस्ट्रॅक्शन खूप नव्हते. आणि खूप वाचायचं मला म्हणजे माझ्या गावाच्या लायब्ररीमध्ये मला असं वाटायचं मी हे सगळे पुस्तकं खूप मोठी भरली, सगळे पुस्तकं वाचून काढेल. पण इतके पुस्तकं ते वाचून होत नाही. तर माझं अजून पण ते स्वप्न अपूर्ण आहे. मी इतके पुस्तकं वाचलं नाहीये. त्याच्यामुळे किती वाचायचा हा काही प्रश्नच पडला नाही. जितकं मिळतं तितकं वाचत गेलं पाहिजे. तुझ्या प्रश्नाकडे येताना मला असं पण वाटतं, की तू जे म्हणतेस टेक्नॉलॉजीचं आहे, खूप टेक्नॉलॉजी आणि हे सगळं. तर हा मुद्दा खरंच ह्यामध्ये एक म्हणजे प्रभाव पाडतो. हे असं आपण जे काही आता रोजचं जगतोय, आपलं सकाळी उठल्यापासून मोबाईल सुरू होतो. तर तो वेळ आपला वाचनाचा वेळ. म्हणजे आधी आपल्याकडे काहीच नव्हतं करायला. आपण पुस्तकांकडे जात होतो. आज आपण एक एक रील बघायचं म्हटलं, कोणीतरी सेंड केलेलं, तर 2-3 तास रील बघण्यात आपले जातात आणि आपोआप संपतात. तर हे घडतं. ते त्यात काही कुणाचा दोष आहे, का टेक्नॉलॉजीचा दोष आहे असं नाही, किंवा किंवा लोकांचा दोष आहे, तुमची पिढी किंवा
त्याच्यानंतरची पण पिढी. असं काही नाहीये. त्याची एक सवय लागली आहे. त्याच्यामुळे ते घडतं. ओके. अ, मला असं वाटतं, की आपण जसं-जसं आपण पुढे जातो, आपण पुढचं शिक्षण सुरू करतो किंवा आपण आपला एक फ्रेंड सर्कल वाढत जातो. त्यातून मग आपल्याला लोकांशी बोलताना किंवा लोकांना समजावून सांगताना तिथं कुठेतरी आपल्याला वाटतं, की यार इथं मला बोलायचं आहे, पण मला ते योग्य भाषेत व्यक्त नाही होता येत आहे. आपल्याला ते जाणवतं सुद्धा, की आपण पुस्तक वाचनाची गरज आहे. आपल्याला मराठी शब्द माहीत असले पाहिजे किंवा ज्याही भाषेचं तू पुस्तक वाचतंयस, ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर आपल्याला हेही जाणवतं, बट ॲट द सेम टाईम आपण जसं की तू म्हणालीस, की आपलं आत्ता एकदम रील पाहायला जाताना 1-2 तास तसं जातात. मग त्यावेळी तू तटस्थ कशी राहतेस? कारण आत्ता तर तू ह्या टेक्नॉलॉजीमध्ये आहेस. त्यावेळी तू तटस्थ कशी राहतेस? किंवा काय एखादी गोष्ट आहे, जी तुला पुस्तकांकडे नेते, की नाही हे वाचायचंय? मला असं वाटतं, की किती पण हे मी लिहायला कशी लागले, तर मग मी खूप वाचत होते. तुम्ही एकदा वाचायला लागले, की तुम्हाला कळतं, की तुमचा अनुभव म्हणजे तुम्हाला ते आपोआप यायला लागतं, की तुमचा अनुभव तुम्ही शब्दात उतरवू शकता मग. तुम्ही ते पेन ठेवून तुमचा हात बरोबर चालायला लागतो. तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे. कारण की लिखाण काही खूप वेगळी गोष्ट नाही. माझं काय म्हणणं आहे, मला जगाबद्दल काय वाटतं. मी फिक्शन लिहिते आणि फिक्शन खूप वाचते. तर ते तर असंच असतं. माणसांच्या भावभावना, त्याच्या कथा, त्याचं त्या टप्प्यावरचं वाटणं, त्याचं एक गोष्ट घडत जाणं, हेच सगळं फिक्शनमध्ये आहे. त्याच्यामुळे त्यासाठी शब्द खूप गरजेचे असतात आणि मला असं वाटतं मी कविता करायला लागले ना 5वी-6वीत त्याचं कारण एक होतं मी खूप वाचलं होतं 2-3 वर्ष. तर मला असं वाटायचं हे जे सांगतात ना कवी वगैरे लोकं, तर तसं मला पण सांगता आलं पाहिजे आणि म्हणून मी लिहायला लागले. तर हे खरंच आहे, की तुम्ही जितकं वाचता, तितकं तुम्ही नीट बोलू शकता तुमच्या विषयावर किंवा मांडणी करू शकता. तुमचं म्हणणं समोरच्यापर्यंत नीट पोहोचवू शकता. पण याचा अर्थ असा आहे का, की न वाचणाऱ्या माणसाला हे येत नाही? त्याला पण त्याची एक भाषा असते. त्याला जसं ज्या पद्धतीने मांडणी करायला तो करू शकतो. तर फायदा एवढाच आहे, की समजा मी जरी फिक्शन वाचत असले आणि मला फिक्शनमध्ये खूप रस आहे आणि मी फिक्शन लिहत असले, तरी मला वैचारिक जेव्हा भूमिका मांडायची असते, तेव्हा मला 4 चांगली पुस्तकं वाचलीच पाहिजेत वैचारिक. जी माझ्या म्हणण्याला बॅक करतील. जी कुणीतरी त्या विषयात काम केलेलं आहे, ज्यांनी ते आयडिओलॉजिकली सगळं मांडून ठेवलंय, थिअरॉटिकल पर्स्पेक्टिव्ह त्यात आहे, असं वाचणं ही माझी जबाबदारी होऊन जाते एखाद्या विषयावर बोलताना. म्हणून ते वाचणं महत्त्वाचं आहे. आणि तू जे म्हणतेस, की ह्या सगळ्यामध्ये मग आता आपण रील आणि ह्या सगळ्या जमान्यामध्ये मी स्टिक कशी राहते. तर मला असं वाटतं, की तुम्ही म्हणजे असं नाही होत, की इतके वर्ष वाचलं नाही. समजा 1 वर्ष वाचण्याचा गॅप पडला आणि वाचायला लागले तर पुस्तक तुम्हाला नाही हवं. असं घडत नाही. किंवा आता काही लोकं असतात जे वर्षानुवर्ष वाचलंच नाही आणि ते म्हणतात, "आता मला सवयच नाही." तसं नाही होत. तुम्ही परत पुस्तकांकडे गेला आणि तर तुम्ही वाचायला लागता. आता माझं कसं आहे, माझा जर गॅप पडला वाचायचा, तर माझं जॉनर आहे, की मला कादंबरी वाचायला खूप आवडते. मग मी कुठलीतरी कादंबरी पटकन उचलते आणि वाचायला घेते. तर जे तुम्हाला आवडतं म्हणजे काही लोकांना टेक्नॉलॉजीबद्दल वाचायला आवडत असेल, काहींना कविता वाचायला आवडत असतील, काहींना सायन्स फिक्शन वाचायला आवडत असेल, तर असं जे आवडतं ते उचलायचं. म्हणजे तू म्हणतेस, की तुला वैचारिक खूप येतंय म्हणून मी तुझ्याकडे पाहून सगळं वैचारिक पाहून सुरुवात केली, तर कदाचित माझ्याकडनं नाही होणार. पण मी जर पटकन एक कादंबरी उचलली, तर मी संपवूनच उठेल. तर असं आपण जाऊ शकतो परत पुस्तकांकडे. तू आता आज आम्ही तुला Instagramवर जेव्हा तुझं अकाउंट पाहतो, तेव्हा तू तुझं लिखाण आम्ही पाहतोय गेल्या काही दरम्यानमध्ये आणि मला असं विचारायचं की तुला वाचनाची आवड लागली आणि आता तू सांगितलंस की तुला काल्पनिक कथा लिहायला आवडतात किंवा एक्सप्रेस करायला आवडतात. तर का तो टप्पा कसा होता की तुला असं वाटलं की आपण वाचतोय आणि आता आपण लिहिलं पाहिजे किंवा का वाटतंय तुला की तू लिहिलं पाहिजे? मी मागच्या प्रश्नात पण सांगितलं, की माझी पहिली कविता मी 5वी असताना लिहिली. ती कशावरची कविता होती, की श्रावण महिना होता आणि श्रावण खूपच सुंदर असतो आमच्या गावाकडे. गाव हे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं माझं गाव. तर एक ते वातावरण असतं यात्रेचं आणि हे सगळं आणि शेतकऱ्यांची पण खूप गडबड चाललेली असते आणि खूप सुंदर एक माहोल असतो ऑगस्ट वगैरे महिना. आणि त्याच्यामध्ये आमचे एक सर आहेत शाळेचे. अ, त्या सरांनी असं म्हणतात ना, की तुम्ही काहीतरी ते कविता शिकवून ते म्हटले, की तुम्ही पण कविता लिहू शकता. त्यात काही हे नाहीये. कविता कुणीही लिहू शकतं. कवी कुणीही होऊ शकतं. आणि मग मी पहिली कविता लिहिली. जी थोडीशी निसर्ग आणि याला धरून होती. मग दुसरी कविता मी लिहिली, की शेतकरी. की कसं पैसा कमी असल्यामुळे आणि हे आपण मी जे आजोजला बघत होते आणि माझं जे घरातलं आणि बाहेरचं होतं तेच मी फक्त शब्दात उतरवलं. तेव्हा मी ही दुसरी कविता लिहिली आणि त्याचे कौतुक करायला शिक्षक होते.
किंवा तू खूप छान लिहितेस आणि मग तू लिहिलं पाहिजेस. आणि तिथून मग मी सुरुवात केली. हं. म्हणजे असं नाही की मला समजलं की मी कादंबरीच लिहू शकते किंवा फिक्शनच डायरेक्ट लिहू शकते. तसं नाही झालं. मी निबंध खूप लिहायचे. शाळेत निबंध द्यायचे ना, खूप मनापासून निबंध लिहायचे. मी कधीच गाईडमधले निबंध लिहिले नाहीत. किंवा दुसरीकडून निबंध लिहून घेतले नाही. अ, नंतर मी एक कुणीतरी लिहिलेलं असेल आपल्या पुस्तकांमध्ये, पाठ्यपुस्तकं जे असतात बालभारतीची, त्यात कुठल्यातरी लेखकाचा एक धडा असतो. मग तो धडा ज्या पुस्तकातून घेतला ते पुस्तक मी वाचायला जायचे. मला असं वाटायचं की हे आपण लिहून पाहिलं पाहिजे. आणि मग हे बघ, खूप लोकांच्या मनात येतं लिहून पाहिलं पाहिजे, फक्त कोणी बसून लिहत नाही. ते जरा कठीण वाटलं. तेवढंच मी केलं, की मी 8वी-9वी पासून एक छोट्या-छोट्या कथा लिहायचे आणि त्या कथा मी वर्गातल्या पोरींना की तुम्ही वाचा, तुम्ही वाचा, तुम्ही वाचा असं. आणि सगळ्या मैत्रिणी ते वाचायच्या. कविता माझ्या त्या वाचायच्या. तर इथून ती सुरुवात झाली. मला तुला विचारायचंय, की सोशल मीडियावर तू बरंच पोस्ट करत राहतेस, बरंच लिहित राहतेस, बोलत राहतेस, तुझे विचार मांडत राहतेस आणि स्त्री-पुरुष समानता याच्यावरही तू लिहित राहतेस आणि आम्ही तुला त्यामध्ये पाहतो. तर ह्या गोष्टी प्रमोट करताना तुला असं का वाटतं, की आपण स्त्री-पुरुष समानता या विषयावर बोललं पाहिजे आणि ते सोशल मीडिया थ्रू ह्या नवीन जनरेशनपर्यंत पोहोचलं पाहिजे? आपण 2 मुद्दे आहेत एक. तर आपण जिथे राहतो आणि जे सगळं बघतो त्याच्यावरनं आपल्याला काय करायचं हे आपण ठरवतो आयुष्यात. तर तसं माझं झालं. माझं आधीपासूनच खूप छोट्या-छोट्या गोष्टींवरनं असं होतं, की पब्लिक स्पेस जी असते गावातली ती पुरुषांनी का भरलेली असते? आणि खूप छोटे-छोटे प्रश्न होते मला, की खूप मोठे प्रश्न होते. मग मुलांनी तिकडे जायचं, मुलींनी इकडे का जायचं नाही? मुलंच बॅट बॉल खेळताना का दिसतात? मुली का नाहीत? स्वयंपाक करायला बऱ्यापैकी मुलीच का असतात? असे बेसिक प्रश्न मला पडायचे, की असं का घडतं? आणि मग त्या प्रश्नांकडून मी थोडं-थोडं अजून पुढे होत गेले. आणि त्यातून गावातल्या बायकांसाठी आम्ही आरोग्याचे वगैरे जेव्हा शिबिरं घेतले, 10वी नंतर मी जरा ॲक्टिव्ह झाले, की मी गावातल्या बायकांचं थोडंसं जे मी आजूबाजूला माझं एक ठरलेलं होतं. मी सानेगुरुजी कर्मवीर स्मारकाच्या शिबिराला गेले होते 10वीच्या सुट्ट्यांमध्ये. आणि तिथे मला असं समजलं, की तिथे खूप वेगवेगळे वक्ते त्यांच्या कशा क्षेत्रात काम करणारे, सामाजिक क्षेत्रात काम करणारे आलेले होते. आणि मला असं लक्षात आलं, की कधीतरी 10 वर्षांनी काहीतरी होईल आणि तेव्हा मग गावासाठी काहीतरी केलं हा मुद्दाच नाहीये. आता आपण ज्या पोझिशनला आहोत, माझी आता जेवढी ताकद आहे, जेवढं माझं नॉलेज आहे, तेवढं मी याच्यातून मी काहीतरी निर्माण करू शकते. म्हणजे साने गुरुजींचं आपण पुस्तकांबद्दल बोलतो, तर साने गुरुजींचं खूप सुंदर पुस्तक आहे नवा प्रयोग म्हणून. नवा कादंबरी का गोष्टसारखं ते आहे. ते किती छान सांगतात, की आपण नव्याने काहीतरी जग निर्माण करू शकतो आणि ते कोणीही निर्माण करू शकतं. तर आता ते वय पण लहान होतं ना, म्हणजे 10वीच संपली होती माझी आणि मला असं वाटायचं मी करू शकते, मी बदल घडवू शकते. जे खूप खुमखुमी आणि असं सगळं होतं. तर त्याच्यावरून आम्ही आरोग्याची शिबिरं वगैरे घ्यायला सुरुवात केली आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं, की खूप वाईट प्रश्न आहे महिलांच्या आरोग्याचा गावामध्ये. आणि फक्त आरोग्याचा नाही, म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स आहे, सेक्शुअल व्हायलन्स आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत. तर ह्या प्रश्नांचं करायचं काय? आपलंच गाव आहे, आपल्याच गावातल्या बायका आहेत. मग आम्ही त्यांच्याशी बोलणं, त्यांची शिबिरं घेणं हे करायला सुरुवात केली. आणि तेव्हा मी ठरवलं होतं, की माहीत नाही मला करियर चॉईसेस काय ते तेव्हा काही माहीत नव्हतं. पण मला महिलांसोबत काम करायचंय. कारण की मी जे प्रश्न वर बघत होते, म्हणजे माझ्या दृष्टीने प्रश्न काय होता, की आमच्या गावामध्ये रथयात्रा निघते. तर त्या रथयात्रेला असे 1000 एक पुरुष रथ ओढत असतात. म्हणजे अशी मुलं रथ ओढत असतात आणि आम्हाला कधीच तो रथ बायकांना ओढता आला नाही. माझ्या 8वी-9वीच्या काळात तेवढाच प्रश्न मला पडायचा, की मला तो रथ का ओढता येत नाहीये? का मी मुलगी म्हणून नुसतं गंमत बघायची? सगळ्या मिरवणुका होतात त्यात असे बेभानपणे नाचणारे मुलं दिसतात. आणि ते आमचे भाऊ आहेत, आमचे मित्र आहेत, आमचे क्लासमेट आहेत. म्हणजे 8वी, 9वी, 10वी तर क्लासमेट म्हणजे असे सारखेच वाटायचे ना, तेव्हा तो पुरुष स्त्री असं समजायचं पण नाही. पण माझे क्लासमेट रस्त्यावर इतकं बेभानपणे नाचू शकतायत आणि मला ते करताच येत नाही. का करता येत नाही? ह्या प्रश्नाचं काय उत्तर आहे? मीच का अशी अडकून पडली आहे? तर हे छोटे प्रश्न होते. मग त्या छोट्या प्रश्नांकडून मी अजून ह्या प्रश्नांकडे गेले, की महिलांचं एकंदरीतच सगळेच, म्हणजे सेक्शुअल व्हायलन्स असू दे की डोमेस्टिक व्हायलन्स, की ह्या सगळ्याच प्रश्नांबद्दल पण आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मी छोट्या-छोट्या गोष्टी करायला सुरुवात केली. तिथून मग नंतर आपण वाचन आणि ह्या सगळ्याकडे तसं बघायला लागले. मग मी सावित्रीबाईंना वाचलं, ज्योतिबा फुलेंना वाचलं. नंतर मी सिमॉन द बोवारचं द सेकंड सेक्स पुस्तक मी 11वीला असताना मी फर्ग्युसनला आले आणि द सिमॉन द बोवर द सेकंड सेक्स वाचलं. त्याला असं म्हटलं जातं, की ते जेंडरच्या विश्वातलं, म्हणजे ते जेंडरवर ज्यांना काम करायचं, ज्यांना अभ्यास करायचा त्यातलं ते बायबल आहे. त्यांनी इतकं डिटेलमध्ये लिहिलंय सगळं, की कसं महिला आणि पुरुष यांच्यातलं सगळं का असे इतके भेदाभेद आहे, त्याची जडणघडण कशी झाली. ती असं म्हणते स्त्री ही जन्मत नाही, तर स्त्री ही घडवली जाते. तर कशी घडवली जाते? का स्त्री असंच वागते? तर त्या पुस्तकाचा माझ्यावर खूप परिणाम झाला, की मी स्वतः बाई म्हणून कसं माझं वागणं, चालणं, बोलणं, माझं बघणं, माझे कपडे घालणं, माझं खाणं, हे सगळं
हे सगळं प्रभावित आहे ह्या सोशल नॉर्ममुळे. मला शिकवलं गेलंय की मी असं केलं पाहिजे म्हणून मी असं करते किंवा पुरुषाला शिकवलं गेलं की तू असं केलं पाहिजे म्हणून तो असं करतो. तर हे सगळं तिथून मला समजलं आणि इथून मग अशी सुरुवात झाली की मी काम करत राहिलं पाहिजे. मग जसं-जसं तुम्ही छोटं-मोठं काम करता, वाचत राहता त्या क्षेत्रातलं, तसं मग तुम्हाला असं वाटतं की हे सांगावं लोकांना आणि मी जे सांगते Instagramला किंवा सोशल मीडियाला ते हेच आहे की मला माझ्या आणि मी काही खूप मोठी पण नाहीये वयाने. मला माझ्या अवतीभोवतीच्या मित्र-मैत्रिणींना हे सांगायचंय की आपण अशी चर्चा करू, डायलॉग करू. मला डायलॉगवर विश्वास आहे आणि म्हणून मी ते टाकत राहते. सुरुवातीपासून तू जे वाचत राहिलीस आणि नंतर तुला फिक्शन वाचायचीही आवड होती आणि त्याच पद्धतीनं तू लिहिलंस सुद्धा. आणि आत्ता तू समाजात खूप ठोस स्टँड घेतेस. तुझी काही मतं असतात किंवा तू ते निवडतेस की आपण याच्यावर बोलायचं आहे. सो मग ते एक काल्पनिक विश्व आहे आणि तू खऱ्या विश्वातही बोलतेस. सो ह्याचा बॅलन्स कसा साधतेस किंवा पॅरलली ह्या 2 गोष्टी कशा? कारण तुझ्याकडे बघताना आम्ही जेव्हा पहिल्यांदा तुझ्याकडे बघतो किंवा तुझं Instagram किंवा ज्या बातम्या वगैरे बघतो, आम्हाला हे कळतं की नाही, ही समाजावरच सगळं वाचते. पण तुझ्याकडून आता आम्हाला नवीन कळलं की तू काल्पनिक गोष्टी वाचतेस, पण तू काम करतेस ह्या समाजातल्या मूळ प्रश्नांवर. तर मग ह्या गोष्टी कशा? आता याच्यातला हा मुद्दाच आहे की फिक्शन येतं कुठून? हां. फिक्शन माणसाच्या जगण्यातून येतं. हां. म्हणजे अ, सगळ्याच बऱ्याचशा वैचारिक स्टँड घेणाऱ्या लोकांनी फिक्शन लिहिलंय, गोष्टी लिहिल्यात. म्हणजे कविता महाजनांचं कादंबरी तू बघ, की तिथे सगळं महिलांचे प्रश्न आणि हे सगळं मांडणं असं वेगवेगळ्या फिक्शनमध्ये आलेलंच आहे. किंवा आता समजा मी मी काहीतरी एका प्रश्नावर काम करते सामाजिक, राजकीय, तर ते माझ्या गोष्टीत येईलच ना, ते बाजूला नसतं. म्हणजे फिक्शन काय? की इथल्याच माणसांच्या जगण्याची गोष्ट आहे. फक्त त्याचे एक कॅरेक्टर उभे केले, त्याची एक गोष्ट उभी केली आहे. म्हणजे मी आपल्याला काय त्याचं कसं लिहिली, आपल्याला काय त्याच्या आधी पण मी कादंबरी लिहिली होती, जी प्रकाशित नाही झालेली. पण आपल्याला काय त्याचं मी कसं लिहिलं, त्याची एक गोष्ट आहे की मी अजिंठा युनिव्हर्सिटीला गेले होते आणि तिथे असंच आम्ही तिथे खूप बोलायचो. म्हणजे फेमिनिझम आणि कास्ट सिस्टम सगळं खूप थेरॉटिकल बोलायचो. आणि असं वाटायचं की सगळं नॉलेज जे काही असेल ते आपल्या क्लासरूममध्येच भरून पण आणि मग एकदा आम्ही जेवायला म्हणून एका मित्राकडे गेलो आणि तिथे असं झालं की सगळ्या मुली किचनमध्ये आणि सगळे मुलं हॉलमध्ये बसलेत. आणि मला ते असं होतं की आपण तर एक क्लासमेटच आहेत आणि सगळे त्यांच्या त्यांच्या रूमवर करूनच खातायत. तर इथे काय प्रॉब्लेम आहे ना, सगळ्या मुली किचनमध्ये काय आहेत? आणि मला थोडंसंच झालं की तुम्ही का त्यांना ऐकत देतायत ना? आणि माझ्या मित्रांना पण म्हटलं, "तुम्ही पण जा ना जरा किचनमध्ये." आणि मग ते मला असं म्हटलेत की "प्रत्येक ठिकाणी काय तुला तुझं फेमिनिझम आणायचं असतं वगैरे." हे जे ठरलेले डायलॉग आहेत ते. आणि मला झालं, "अरे बाबा फेमिनिझम बिझम जाऊ दे, हे बेसिक आहे." की तुम्हाला तुम्ही क्लासमेट आहात आणि तुम्ही एकत्र जेवायला आलेले आहात आणि ते पण एका मित्राच्या घरी, तर सगळ्या मुलींनी किचनची जबाबदारी का घ्यावी? किचनचा ताबा का घ्यावा? आणि तेव्हा आमचे खूप वादविवाद झाले आणि मी खूप द्वेषाने भांडत होते आणि मग मी एका टप्प्याला मी रडकुंडीला चालले, की हे तेच मुलं आहेत जे क्लासमध्ये खूप भारी बोलतात. आणि मग ते म्हटले, की क्लासरूममधल्या गोष्टी म्हणजे ते काही खूपच चुकीचे होते असं नाही, पण त्यांचं एक अंडरस्टँडिंग होतं, की क्लासरूममधल्या गोष्टी क्लासरूममध्ये ठेवायच्या असतात वगैरे असं टाईपचं आमचं झालं थोडंसं. आणि मग मला असं झालं, की असं नसतं. तुम्ही जे काही बोलता, तुम्ही जे काही अभ्यास करता, ते तुमच्या जगण्यात दिसलं पाहिजे. आणि असं जगण्यात ते त्याचं पालन करणारे लोकं किंवा आपल्या वागण्याचं आणि आपल्या वाचनाचं जगण्यात आणणारे लोकं मला माहिती आहे. मी इथे फर्ग्युसनला होते किंवा चळवळीतल्या इथल्या मित्रांमध्ये पण राहिले. तर आम्ही काही माझे काही मित्र होते, ते काही फार त्यांना काही फेमिनिझम कळत होता किंवा स्त्री-पुरुष समांतर त्यांना बोलायचं होतं, असं नव्हतं. काही खूप बोलत नव्हते, काही असं नव्हतं. म्हणजे असं त्यांचं काही नव्हतं, इतके ओकल नव्हते, की चला आपण आता चर्चाच करू आणि स्टेजवर जाऊन भाषणं करू, असं काही नव्हतं. पण त्यांना जे काही वाटतंय ना, ती हे बरोबर आहे, ही जी म्हणते किंवा आपण जे काही वाचलंय ते बरोबर आहे, ते त्यांच्या कृतीत दिसायचं. आणि मला असं वाटलं, की मी जगाला ह्या मुलांची गोष्ट सांगितली पाहिजे, की जे फक्त वाचत नाहीयेत, जे फक्त चर्चा करत नाहीयेत, त्यांना जे वाचल्यानंतर जी एक छोटी गोष्ट कळते, त्याच्यातलं ते त्यांच्या कृतीत उतरवतायत. आणि म्हणून मग ती गोष्ट मी आपल्याला काय त्याचं लिहिली. आता आपल्याला काय त्याचं काही अ, ढगातून पडलेली गोष्ट आहे का? नाही. असंच काहीतरी खूप मित्र-मैत्रिणींचा एक ग्रुप आहे आणि त्याच्यातून ते पुढे कृती करत ती गोष्ट कशी आहे, की एक मुलगा आहे जो गावाकडून आलाय आणि त्याला काही जेंडर, कास्ट वगैरे घेणं नाहीये. तो एकदम टिपिकल आयुष्य जगतोय. पण तो एका अशा ग्रुपमध्ये येतो जेंडर ॲडव्होकसी करणारा आणि स्वतःला बदलत जातो. आता ही गोष्ट माझ्या आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणींची आहे. फक्त मी त्याचा स्टोरी लाईन बदलली आहे. त्याचं कॅरेक्टरायझेशन थोडेसे वेगळे केले. माझ्या इमॅजिनेशनने केले. त्याचं सोशल जे बॅकग्राऊंड आहे ते बदललं काही ठिकाणी.
तर हे लेखक म्हणून माझ्या हातात आहे. पण मी सगळंच नवीन आणलं का? नाही. हे माझे अनुभव आहेत ना. तर म्हणून हे काही वेगळं नाहीये. मी जे फिक्शन वाचते, लिहिते ते आणि माझं जगणं किंवा कुठल्याही फिक्शन लेखकाचं जगणं फार वेगळं नसतं. बरोबर. असं. येस, ग्रेट. मला असं वाटतं, की एकूण लोकं जे लिहितात, जे लेखक आहेत, त्याच्या पण असे 2 भाग पडतात, की एक असं म्हणत असतं आणि एक असं म्हणत असतं. सो मला असं वाटतं, की फेमिनिझम तू आता बोललीस, तेव्हा लिखाणाच्या पर्स्पेक्टिव्हने फेमिनिझम आजच्या जगात काही वेगळाच लोकांनी वाचलाय किंवा लोकांपर्यंत गेलाय. कारण आपण फेमिनिझमची व्याख्या कशी करतो, जसं मी वाचलंय, की पुरुषांची मक्तेदारी नको किंवा फक्त पुरुषच सुप्रीम नको, तर स्त्रिया त्यांच्या समान पाहिजेत. हे फेमिनिझम आहे. पण लोकांना वाटतं, की फेमिनिझम फिमेल याचा अर्थ ते असा करतात, की नाही पुरुषांना खाली घ्या आणि स्त्रियांना सुप्रीम करा. हे फेमिनिझम वाटतं. त्यामुळे बऱ्याच लोकांना एक स्त्री फेमिनिझम असणं म्हणजे त्यांना एक ती कशी रूढ असेल आणि कशी आता बसमध्ये पण आम्हाला सगळं पाहिजे वगैरे अशा टाईप वाटतं. मग तुला त्या लेखनाबद्दल काय बोलायचंय? आता हे सगळं तू सोशल मीडियाला बघतेस बऱ्यापैकी. तर मला असं वाटतं वाचलेलं नाही ना हा प्रॉब्लेम आहे ना. हां. म्हणजे जर वाचलं, की कुठून सुरू झाली फेमिनिस्ट चळवळ? कुठून जसं की अमेरिकेत स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून एक चळवळ झाली. मग कामाचे तास समान आहेत, तर वेतन समान असावं. की मी 18 तास काम करते, माझा नवरा पण 18 तास 12 तास काम करतोय, मी पण 12 तास काम करते, तर आमचं वेतन समान असावं. याच्यासाठीची सुरू झाली चळवळ. तर आता जे काही झालंय ना, की हे कशामुळे झालंय? आता की तुम्ही फेमिनिझम आणू नका, तुम्हाला पुरुषांचा बदला घ्यायचा आहे आणि सगळ्या फेमिनिस्ट बायका पुरुषांना आणि त्याला लग्नच करायचं नसतं त्यांना. मग हे जे काही आहे ना, ते न वाचल्यामुळेच आहे. की काय आहे फेमिनिस्ट चळवळीचा इतिहास? मी तर म्हणते, की युरोपियन फेमिनिझम पण जाऊ दे, तो फेमिनिझम शब्द पण जाऊ दे. पण आपल्याकडे ज्योतिबा फुलेत. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेत. काय काय सुंदर उदाहरण आहे असेल एका फेमिनिस्ट जोडप्याचं, की त्या काळामध्ये आज पण विचार कर, की आज आपल्याला भूमिका घेणं किती कठीण जातं. किती आपण म्हणजे भूमिका घ्यायला लागलो, की 4 लोकं लगेच आपल्यावर तशी एकदम पक्की भूमिका घ्यायला लागलो, की 4 लोकं बोलायला येतात किंवा विरोध करतात. त्या काळामध्ये इतक्या सगळ्या बाजूंनी त्यांना बोललं जात असताना, म्हणजे असं उभं राहणं, पक्क ताकदीने उभं राहणं, स्वतः लढणं तर लढणं, पण स्वतःच्या बायकोला त्या सगळ्या लढ्यात पुढे घेणं आणि त्या बाईने ती पण म्हणू शकली असती ना, की तुम्हाला काय करायचं तुम्ही घराच्या बाहेर करा. माझं छान जग आहे. मी छान संसार सांभाळेल. पण तिने तिच्या नवऱ्याच्या सोबतीने उभं राहणं आणि ज्योतिबा गेल्यानंतर पण तिने एक स्वतःची चळवळ चालवणं. म्हणजे ज्योतिबा गेल्यानंतर पण तिने सावित्रीबाई फुलेंची चळवळ चालू ठेवली. सावित्रीबाईंनी ज्योतिबा फुलेंना लिहिलेले पत्र आहेत. खूपच पॉवरफुल पत्र आहेत. तर हे सगळं त्या बाईने करणं, तर अजून काय तुम्हाला उदाहरण पाहिजे? काही बाहेरून आलेली गोष्ट नाहीये फेमिनिझम म्हणजे. हेच आहे, की सगळ्यांना जगण्याचा, सगळ्यांना छान, सुंदर, सेफ जगण्याचा अधिकार आहे. तो जितका पुरुषांना आहे, तितका बायकांना आहे. तो तितका सवर्णांना आहे, तितका दलितांना आहे. ह्या मांडणीला का विरोध असावा ना? हे तर माणूस म्हणूनची एकच, की जन्माला आलो तर सगळ्यांना छान मिळावं, सगळ्यांना चांगलं जगता यावं, न्याय्य जगता यावं. याच्यासाठी लढणाऱ्या लोकांना लोकं विरोध करतात, याचंच मला आश्चर्य वाटतं. आणि आता तुझी 2 पुस्तकं प्रकाशित आहेत आणि असं अजिबात तर होत नाही, की प्रत्येक लेखकाचं प्रत्येक पुस्तक सगळ्यांना आवडतंच. हे पुस्तक खूप आवडलं जातंय लोकांना. लोकांकडून पसंती येतेय या पुस्तकासाठी. शिवाय या पुस्तकाला पुरस्कारही मिळालाय. आपल्याला काय त्याचं. पण याच सोबत काही टीकासुद्धा आल्या असतील. तर त्या टीकांकडे तू कसं पाहतेस? नाही म्हणजे मला खरंच त्या पुस्तकावर काही टीका आलेली नाहीये. एक पण टीकेचं फीडबॅक मला नाहीये. त्याचं कारण असं असेल कदाचित, कारण पूर्ण पुस्तकामध्ये म्हणजे न्यायालयाची गोष्टमध्ये पण मी तेच म्हणते, माझा संवादावर खूप विश्वास आहे. म्हणजे मी अजिंठा युनिव्हर्सिटीच्या माझ्या मित्रांना वाईट म्हणते का नाही. तिथे एका टप्प्यानंतर संवाद घडल्यानंतर गोष्टी तिथे पण सॉर्ट आउटच होतात. फर्ग्युसनला जे मित्र मी म्हणते, की ज्यांनी स्टँड घेणं आणि बदलणं हे झालं, ते पण काही जन्मापासून किंवा मी पण, की मला जन्मापासून समजतंय, की इथली समाज व्यवस्था कशी आणि स्त्री-पुरुष असमानता कशी आणि मी कसं काम केलं पाहिजे असं नसतं. तुम्हाला हळू गोष्टी उमजतात ना. तशा सहवासात राहून, 4 लोकांशी बोलून. तर इथे पण हाच मुद्दा होता फर्ग्युसनला, की आम्ही बोलायचं खूप, चर्चा खूप करायचो, वादविवाद खूप करायचो. म्हणजे फर्ग्युसनच्या मेन बिल्डिंगच्या समोर बसून आम्ही द सेकंड सेक्स वाचलंय ग्रुपमध्ये आणि आम्ही 40-40 पानं रोज वाचायचो आणि त्याच्यावर तावातावाने भांडायचो. सगळे मुलं, की असं कसं काय? असं व्हायचं.
तर त्या सगळ्यातून तावून सुलाखून निघून ते एक प्रोसेस होते. तुम्ही बदलता थोडंफार. हा एक मुद्दा आहे. सगळंच बदलत नाही, पण थोडंफार तुमच्यात ॲक्सेप्टन्स येतो गोष्टींबद्दलचा. तर हे जे जगण्याबद्दलचं आहे तेच माझ्या पुस्तकांमध्ये पण आहे. चर्चेला खूप वाव आहे पुस्तकात. असं काही खूप असं नाहीये, की कदाचित त्याच्यामुळे म्हणजे माझं असं अंडरस्टँडिंग आहे. किंवा मग दुसरं असं पण असू शकतं, की काही अशाच लोकांपर्यंत पोहोचलं ज्यांना ते आवडतंय. अशा लोकांपर्यंत पोहोचायचं बाकी आहे, जे टीका करतील. खरं तर मग ती टीका आली पाहिजे होती आतापर्यंत. तू ह्या गोष्टीला कसं फेस करतेस, की तू काहीतरी लिहिलंयस, तू काहीतरी बोललीयस आणि याच्यावर अशी कमेंट पास झालीये. तू तुझ्या वाचनामुळे तुझ्यात ती पूर्ण ताकद आली आहे, की तू याला निग्लेक्ट करून तू तुझं काम पुढे चालू ठेवू शकतेस. कारण तुला माहिती आहे, की तू काही चुकीचं करत नाहीस. तू काहीतरी व्यवस्थितच चाललंय. फक्त लोकांची पद्धत चुकते किंवा ते लगेच येतं. पण असा एक पॉइंट येतो ना, की यार हे खूप अति झालं यार. ह्या माणसानं असं काहीतरी बोललं, की ते डोक्यातून जातच नाही आणि ते मग कामावर परिणाम होतोय. मग इतकं डिस्टर्बन्स येतोय. मग अशी एखादी काही आहे का, की मग तू त्यातून कसं बाहेर येतेस किंवा काय? नाही माझं काय आहे, मला एक भारी गोष्ट अशी वाटते, की माझ्या आजूबाजूला जे माझं सर्कल आहे ना मित्र-मैत्रिणींचं, ते खूप स्ट्राँग सर्कल आहे, खूप वर्षापासूनचं. तर मी माझं मला मला भारी वाटणं किंवा मला छान वाटणं हे माझं सोशल मीडियावर निर्भर नाहीये. मी माझ्या सर्कलमध्ये आले, की माझं खूप छान वैयक्तिक आयुष्य सुरू होऊन जातं. तिथे काहीच फरक पडत नाही ना लोकांना, की मला आवड मिळालाय का नाही. ते लगेच तुम्हाला जमीन शांत बस, तुला आवड मिळालं असेल घराच्या बाहेर. इथे तू शहाणपणा करायचा नाहीस. तर हे तुमचं ना मी तेच म्हणते, की ते लोकं पण आहेत ना माझ्या आजूबाजूला तशी, की जी खूप सपोर्टिव्ह आहे. जे माझ्यासोबत आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्यात गेले, की हे सगळं विसरते, की नाही मला सोशल मीडियाला कोणी शिवी दिली आणि तो माणूस काय बोललाय. जोपर्यंत त्याचा खूप माझ्यावर असा डायरेक्ट परिणाम होत नाही प्रोफेशनली, तोपर्यंत मी लक्ष पण नाही देत आणि नाहीच दिलं पाहिजे. कारण की तुम्ही तुमचा खूप वेळ त्यात घालवता आणि मेंटली मग तुम्ही खूप आणि मी हे करून झालं एका टप्प्यानं. पण आता मला नाही फार फरक पडत. अ, म्हणजे मला असं वाटतं, की बघ तू बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा अ, म्हणजे शूद्र कोण होते वगैरे म्हणजे खूप पुस्तकं जेव्हा ती लिहिली, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट लिहिलं किंवा ज्योतिबा फुलेंनी जेव्हा लिहिलं शेतकऱ्यांचे आसूड लिहिलं, तेव्हा किंवा ताराबाई शिंदेंनी स्त्री-पुरुष तुलना लिहिलं, तेव्हा त्यांना काय सामोरं जावं लागलं असेल ना? त्यांना माझं सगळ्याच्या बाबतीत मी ना एवढंच म्हणजे तुम्हाला जेव्हा टीका होते, फक्त सोशल मीडियाची टीका नाही. आता बाहेर पण तुम्ही जर चांगल्या कामासाठी लढताय, तरी लोकं तुमच्या विरोधात उभे आहेत वगैरे हे तुम्हाला दिसतं ना, तेव्हा मी हाच विचार करते, की समजा आंबेडकरांनी किंवा फुले दाम्पत्याने किंवा त्यांच्यानंतर जेही काही लढले, त्या लोकांनी असं म्हटलं असतं, की "काय करायचंय? मी नाही लढत आता." म्हणजे माझं आता बघ, ज्योतिबा फुल्यांचा छान व्यवसाय होता. खूप पैसा कमवायचे, कॉन्ट्रॅक्टर माणूस होता. त्याने ठरवलं असतं, की पर्सनल आयुष्य मस्त श्रीमंत आहे, आपण मस्त जगायचं. काही घेणं नाही आपल्याला. काय जातीय व्यवस्था आणि काय शेतकरी आणि कशाला शिकवायचं पोरींना. तर जगू शकले असते. आंबेडकरांनी ठरवलं असतं, की मी आता झालोय, परदेशात शिकून आलोय, मी चांगलं मस्त चांगली नोकरी करेल, प्रोफेसर होईल, 4 शोधणी म्हणत. कशाला मला हे दलितांचं उत्थान आणि बित्थान कशाला लढायचं हे सगळ्यात? का पडायचंय मला? का मी ह्या सगळ्यात पडू किंवा का मी राज्यघटनेच्या याच्यात खूप म्हणजे खूप एनर्जी देऊ. हं. तर आंबेडकर पण एकदम व्यवस्थित आयुष्य जगू शकले असते. पण हे लोकं लढले ना, हे त्यांचं स्वतःचं एक पर्सनल आयुष्य सुरक्षित झाल्यानंतर पण पुढच्या पिढ्यांसाठी म्हणून ते लढले आणि त्याच्यामुळे आज आपण जे तू, मी किंवा आपण सगळे जे जगतोय ते त्याच्यामुळे थोडंफार बरं जगतोय. मग आज आपल्या पिढीची ही जबाबदारी आहे किंवा आपली, की मी जर सावित्रीबाईंमुळे थोडंफार बरं जगू शकत असेल, तर माझ्या नंतरच्या येणाऱ्या पिढ्यांना, माझ्या नंतरच्या येणाऱ्या बहिणींना, मैत्रिणींना, मित्रांना जरा बरं आयुष्य जगावं यासाठी मी थोडी धडपड केली पाहिजे. तर एवढंच ह्या सगळ्यातला मुद्दा असतो. आता तू ह्या प्रश्न आपण हा एक प्रश्न आहे, की टेक्नॉलॉजीमुळे वाचन कमी झालंय. हाही प्रश्न आहे किंवा याच्या विरुद्ध स्टँड घेणारे पण लोक आहेत, की भलेही टेक्नॉलॉजी वाढली आहे, पण वेगवेगळ्या माध्यमातून मुलं वाचत राहतात, की ऑनलाईन वाचत राहतात किंवा Kindle येतं किंवा काय Kindleवर आपण पुस्तक वाचू वगैरे हे सगळं येतं. तर हे 1-2 मतमतांतरे आहेत. पण तुला आजच्या तरुणांनी कुठली पुस्तकं वाचणं हे तुला योग्य वाटतं? असं मी काही नावं सांगणार म्हणजे नावं सांगू शकते. माझ्या आवडीच्या पुस्तकाची नावं सांगेल. पण मला असं वाटतं, की तुम्हाला जो जॉनर आवडतो. तुम्हाला कविताच आवडतात, कविता वाचा. तुम्हाला क्राईम थ्रिलर आवडतं, क्राईम थ्रिलर वाचा. तुम्हाला म्हणजे मी की काही बाबा भांडांची खूप पुस्तकं वाचलीत आणि ते खूपच क्राईम थ्रिलर अशा टाईपची होती आणि मला ते आवडायचं वाचायला. मी खूप वाचलं. तर आणि म्हणजे असं काही कोणी सांगतंय म्हणून हेच वाचा असं नाही. जिथे तुम्हाला पटतंय ना, की हे वाचायचंय ते वाचलं पाहिजे.
मध्ये तू जसं म्हटली, मला पुस्तकं हातात घेऊन वाचायची खूप सवय. म्हणजे मी कॉलेजच्या नोट्स पण प्रिंट आउट करूनच वाचल्यात. मी असं वाचूच नाही शकत जास्त. तर मध्ये मी पण एक प्रयोग केला. मी Spotifyला ऑल अबाउट लव्ह वाचलं. बेल हुक्सचं. तर ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं ऐकायला. म्हणजे मी ऐकलं ते आणि नंतर मग मी ते पुस्तक घेऊन वाचलं. तर तसं म्हणजे मी पण खूप इतक्या वर्षाची सवय मी बदलून ते ऐकलं. तर मला तरी पण मला छानच वाटलं, की तुम्ही सवय बदलूच शकता. तर हे जे काही आपण म्हणतो ना, की वाचायला वेळ नाहीये किंवा होत नाही, ते हेडफोन टाकून मग तुमच्याकडे सगळं आहे ऑनलाईन रेकॉर्डिंग, पुस्तकं आहेत, ते वाचायला सुरुवात करायला काही हरकत नाही. मला असं वाटतं, की ही सवय करण्यासाठी आपण एक करू शकतो, की एकमेकाला सांगत जाणं, की मी हे पुस्तक वाचलंय. मला ही खूप सवय आहे. मी जर एखादी कादंबरी वाचली, तर मी 4 लोकांना मला ती आवडली, तर मी 4 लोकांना सांगते, "काय भारी यार तुम्ही वाचात, काय भारी यार तुम्ही वाचा." ते गिफ्ट करणं एकमेकाला, ते एक होऊ शकतं. दुसरं असं, की आता Instagramला किंवा Facebookला असे खूप ग्रुप्स आहेत किंवा असे चॅनल्स आहेत, जे पुस्तकं प्रमोट करतात आणि त्याच्यावर तर रिव्ह्यू पण देतात, की हे पुस्तक आहे आणि याचा असा-असा रिव्ह्यू आहे, तर तुम्ही वाचा, खूप छान आहे वगैरे. तर तिथून तुम्ही काहीतरी पिकअप करू शकता, की अरे हां, हे इंटरेस्टिंग वाटतंय बरं का, हे आपण वाचलं पाहिजे. म्हणजे माझं म्हणणं आहे, की सुरुवात करा. जिथून कुठून शक्य होईल, जे आवडेल म्हणजे लहान मुलांची पुस्तकं पण आवडतात ना. चंपक, चांदोबा किती सुंदर पुस्तक म्हणजे त्यावरचे छोटे-छोटे माणसं किती छान होते. असं पण सुरुवात करू शकता तुम्ही. असं काही फारच असंच असलं पाहिजे असं काही नाही. हां आणि आपण जसं सुरुवातीलाच बोललो, की 4थीत एका वाचनालयापासून तुझ्या वाचनाची सुरुवात झाली आणि आज तू तुझ्या स्वतःची 2 पुस्तकं प्रकाशित केली आहेस. ज्याला उत्तम प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो. तर वाचनाच्या एकूण या प्रवासामुळे तुझ्या व्यक्तिमत्वात काय असा बदल झाला जो तुला जाणवतो? अ, म्हणजे हा सगळं. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ॲस्पेक्ट पण तू बोलू शकतो. नाही, सगळ्याच बाजूने झाला म्हणजे निगेटिव्ह तर काहीच नाही झालं. खूपच पॉझिटिव्हच परिणाम त्याचा आयुष्यावर झाला. मला जे काही करायचं होतं आयुष्यात म्हणजे फक्त अनुभवांवरून नाही म्हणजे अनुभव आहेच आयुष्यात मला जे अनुभव मिळतात ते पण तुम्हाला की गोष्टी कळतात वाचनातून. जे जग तुम्ही बघितलेलं नाही. म्हणजे मी फर्ग्युसन बघितलेलंच नव्हतं कधी. तरी मला फर्ग्युसनला काय यायचं होतं 11वीला. त्याचं कारण मी कोसला वाचली होती 8वीला असताना. आणि कोसलामध्ये भालचंद्र नेमाड्यांच्या कोसलामध्ये फर्ग्युसनचा संदर्भ आहे. तर ते मला असं वाटायचं काय काय सुंदर कॉलेज असेल यार, काय कसं काय असावं आणि असं झालं होतं माझं आणि म्हणून मी फर्ग्युसनला ॲडमिशन घ्यायला खूप धडपड केली आणि 11वीला इथे आले. तर असं असतं वाचनातून वाचनाचं हे खूप आहे, की ते जिओग्राफिकल आणि मेंटल आणि इमोशनल सगळे जे ब्रॅकेट हे आहेत ना, तुमच्या समोर येणारे दारं ते ब्रेक करत चालतं. म्हणजे मी इथे बसून आफ्रिकन एखाद्या कंट्रीमधला इतिहास किंवा सगळी गोष्ट वाचू शकते. ही किती भारी गोष्ट आहे ना. म्हणजे आता ते आपल्याला सतत स्क्रीनवर पण दिसत राहतं. पण ते स्वतः इमॅजिन करणं. तुम्ही जेव्हा स्क्रीनवर बघता, तेव्हा तुम्हाला इमॅजिन करायला वाव नाही राहत. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट बघताय किंवा एखादी पिक्चर बघताय, तर ते कॅरेक्टर तुम्हाला तसं दिसतं डायरेक्ट. जेव्हा मी एखादी पुस्तक वाचते ना, तर आता गौरी देशपांडेंच्या कथांमधल्या ज्या सगळ्या स्त्रिया, पुरुष आहेत, ते जर गौरी देशपांडे त्याचे एखादा सिनेमा केला तर मला ते दिसतील. पण आता ते माझ्या डोक्यात मी इमॅजिन केलंय आणि तीच कथा तू वाचली, तर तू ती वेगळी इमॅजिन करशील. तर ती इमॅजिनेशनला आणि पिक्चरायझेशनला, व्हिज्युअलायझेशनला वाव असतो. तर तो वाव मला तिथून मिळाला, की खूप वाचत गेलं की तुम्ही तुमचं एक वेगळं जग क्रिएट करता आणि हा एक हे माझ्यासाठी खूप महत्वाचं ठरलं. लिखाणासाठी म्हणून पण. मग मी लिहायला म्हणून मला पण कळलं, की मी असं जग निर्माण करू शकते. दुसरं असं, की मला जे काही काम करायचंय, त्या कामात ते तसं म्हणजे ज्या विषयात मला काम करायचं तसं काम ऑलरेडी खूप लोकांनी करून ठेवलेलं असतं. त्याच्यावर लिहिलेलं असतं, अभ्यास केलेला असतो. तर त्यांचा अनुभव, त्यांचं म्हणणं, त्यांचं स्टँड हे आपल्यासाठी आपल्या कामात येतात. आपल्याला शून्यापासून सुरुवात नाही करावी लागत. तर आणि सगळ्याच बाजूने म्हणजे अगदी प्रत्येकच ठिकाणी, प्रत्येक वळणावरती तुम्हाला उपयोगी पडतात असं मला वाटतं पुस्तकं. ओके, ग्रेट. मी शेवट ह्या प्रश्नाने करेन, की मगाशी जसं की मी मगाशीच म्हणाले, की हा प्रश्न खूप वेळा आलाय, की तरुण पिढी वाचतच नाही, वाचतच नाही. तर मग आज माझ्या एवढ्या तरुण पिढीला तू वाचनाचं आव्हान कसं करशील किंवा तुला काय सांगायला आवडेल? एखाद्या नवीन वाचकाला प्रेरणा देण्यासाठी तू काय बोलशील? काहीच नाही, जिथे आहात, जे समोर दिसते ते वाचायला सुरुवात करा. अ, काही लोकांना विचारा तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या मित्र-मैत्रिणींना, की तुला कुठली पुस्तकं आवडली आहेत आणि मी वाच म्हणजे त्याच्यावर चर्चा करा. फर्ग्युसनला असताना हे आम्ही खूप करायचो, की आम्ही वाचायचो आणि एकमेकाला सांगायचो. एक पुस्तक 10 लोकांमध्ये पास व्हायचं आणि मग त्याच्यावर गपगप्पा करायच्या. एका पुस्तकावर 10 लोकांनी वाचून त्याच्यावर चर्चा करणं, की नाही, नाही ते असं नव्हतं. तर हे करायला सुरुवात करा.
जे समोर दिसतंय ते वाचा. जिथे हातातून वाचायला सुरुवात करा. तुम्ही ऐकायला सुरुवात करा पुस्तकं. हळू-हळू तुमचं तुम्हाला सापडत जाईल काय वाचायचंय ते. एवढंच सांगेन. आवडीचं लोकांना विचारत चला, की तुझ्या आवडीचे लेखक कोण आहे? तुझ्या आवडीचे 4-5 पुस्तकं सांग. मग ते वाचून बघायला सुरुवात करा. त्यातलं तुम्हाला काहीतरी आवडेल. मग तुम्हाला तुमचा मार्ग सापडेल. म्हणजे तू असं म्हणतेस की वाचनाचे फॉर्म्स किती इव्हॉल्व्ह झाले असले तरी तुम्ही वाचत राहा. येस. येस, ओके. थँक यू. छान गप्पा झाल्या आज. आपल्या एकूण चर्चेतून मी तुझा असा प्रवास इमॅजिन केलाय. म्हणजे मी ते पाहत होते की तू कसं सुरू केलंस आणि आज तू लिहितेस आणि आमच्यासारख्या तरुणांना प्रेरणा देतेस. तर हे आमच्यासाठी खूप भारी आहे आणि कथाकलम मार्फत आपण ही चर्चा करू शकलो यासाठी आणि तू वेळ दिलास याबद्दल खूप खूप आभार. आपण पुन्हा भेटत राहू आणि आमच्या दोघींकडून मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की वाचाल तर वाचाल. सो प्लीज वाचत राहा आणि संवाद करत राहा. धन्यवाद. थँक यू. थँक यू.